पोलिसांचा नाश्ता चालू आहे आणि उभ्या उभ्या सगळे नाश्ता करतात आणि एवढ्या उन्हात त्यांना संध्याकाळपर्यंत उभं राहणं आहे. नमस्कार मित्रांनो, मी किरण पाष्टे आणि आपलं स्वागत करतोय आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर आता आम्ही चाललो एका मंदिरामध्ये, जो महाराष्ट्रातला पहिला मंदिर आहे आणि तो मंदिर आहे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा. आणि हा मंदिर आहे भिवंडीमधील मराठेपाडा गावामध्ये. आज 17 मार्च आहे आणि तिथीनुसार आज महाराजांची जयंती आहे आणि आजच्या दिवशीच त्या मंदिराचं उद्घाटन आहे. त्याच्या उद्घाटनासाठी देवेंद्र फडणवीस, त्यानंतर एकनाथ शिंदे वगैरे अशी खूप काही मंडळी येणार आहेत. 2017मध्ये या मंदिराचं भूमिपूजन झालेलं आहे एकनाथ शिंदेंच्या हाते. तर चला आता बघूया. आणि आम्ही थोडं लवकरच आलो आहे, कारण अजून थोडं लेट केलं ना खूप गर्दी भेटेल, त्यामुळे पटापट आपल्याला कव्हर करायचं आहे. आणि नक्कीच मंदिर पण तुम्ही बघून घ्या. आणि जेव्हा आपलं राम मंदिर बनत होतं ना, तो सोहळा मला बघता नाही आला, टी व्हीवर फक्त बघितला, पण तिथे जाता नाही आलं. जायचा प्लॅन होता पण जाऊ नाही शकलो. पण हा महाराजांचा सोहळा, महाराजांच्या मंदिराचा सोहळा मला स्वतःच्या डोळ्यांनी बघता येणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि खूप एन्जॉय करा. इथून रस्ता चालू होतो आणि इथून कमीत कमी 9 ते 10 मिनटावर आहे. आणि इथपर्यंत यायचा रस्ता थोडा खराब आहे. काही वर्षात किंवा वर्षभरातच सरकारची नजर पडेल या रस्त्यावर आणि व्यवस्थित करतील. VIP लोक जे येतील त्यांच्यासाठी हेलिपॅड बांधलेलं आहे. डायरेक्ट इकडे उतरणार. पोलिसांचा नाश्ता चालू आहे आणि उभ्या उभ्या सगळे नाश्ता करतात आणि एवढ्या उन्हात त्यांना संध्याकाळपर्यंत उभं राहणं आहे आज. पोलीस बंदोबस्त आहे, फायर ब्रिगेड आहे, त्यानंतर ॲम्ब्युलन्स ठेवलेली आहे. चांगली सोय केलेली आहे. मंदिर झाल्यानंतर त्यांनी लोक हा रस्ता बनलेला आहे सिमेंटचा. गावातली लोक पण खुश असतील. मंदिरामुळे खूप काय काय चांगलं घडते गावात. इथं एक गणपतीचं मंदिर आहे मराठेपाडा. तर आत्ताशी 8:45 वाजलेत आणि 1 तास बाकी आहे लँडिंगसाठी. तर त्यासाठी आम्हाला वेट करावं लागणार आहे. कमीत कमी 2-3 तास तरी वेट करावं लागणार. बसून येते थोडं नाही तिकडनं आलो आम्ही मुंबईवरनं. पण आता हे म्हणतात की आतमध्ये तुम्हाला पास नाही तर सोडत नाही. ते CM साहेब गेल्यानंतर सोडणार. नाही चेअर नको. आता काहीच वेळात CM साहेबांचं हेलिकॉप्टर येईल आणि बंदोबस्त बघा कसला आहे. झाडात अडकल. चला आता एक 15-20 मिनटं ते थांबतील आणि त्यानंतर निघतील. तेव्हा आपल्याला आतमध्ये एंट्री भेटेल जायला. आणि खूप व्यवस्थित चालू आहे आणि बरोबर डिक टू टायमामध्ये आले. तिथे जो टाईम दिलेला त्या टायमामध्ये बरोबर इथे लँड झालेले आहेत. नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा देवाच्या मंदिराला भेट द्यायला जाणार आहे ज्यांच्यामुळे आपल्या मंदिरावरती कळस टिकून राहिलेत. म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर, आपल्या महाराष्ट्रातलं पहिलं मंदिर, जे भिवंडी गावातील मराठेपाडा गावात तयार झालं आहे. शिवक्रांती प्रतिष्ठान आणि गावातील लोकांनी पुढाकार घेऊन या मंदिराचं निर्माण केलं आहे. 2017मध्ये एकनाथ शिंदेंच्या हाते या मंदिराचं भूमिपूजन झालं होतं. तब्बल 8 वर्ष हे मंदिर बांधायला लागली आहेत. 108 होम केलेले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समोर या संध्या महाराष्ट्राला पुन्हा नतमस्तक व्हायला भाग पाडलं. चला आता आपल्याला आतमध्ये जायची संधी मिळाली.
आणि 17 मार्च 2025 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती तिथीप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांच्याकडून या मंदिराचं उद्घाटन झालं आहे. 5.5 एकरची ही जागा आहे आणि आतापर्यंत मंदिर बांधायला 13 कोटी एवढा खर्च झाला आहे. तुला बोललेलं सॉक्स काढ. मंदिराची बांधणी एकदम गडासारखीच केलेली आहे. मंदिरात तुम्हाला 3 मूर्त्या बघायला मिळतात. एक तर जिजाऊ मातांची मूर्ती, दुसरी महाराजांची मूर्ती आणि तिसरी आई भवानीची मूर्ती आहे. महाराजांची ही मूर्ती अखंड दगडात कोरलेली आहे आणि अयोध्येमध्ये श्रीरामांची ज्यांनी मूर्ती बनवली त्यांनीच ही मूर्ती बनवली आहे. आणि महाराजांच्या मूर्तीची किंमत आतापर्यंत 1 कोटीपर्यंत गेलेली आहे. आणि इतिहासातील महाराजांचा प्रत्येक प्रसंग इथे 3D मध्ये केलेला आहे. 3D मध्ये साकारण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर इकडे तेव्हाचे सगळे शस्त्र ठेवलेले आहेत. चिलखत आज पहिल्यांदा मी बघतोय. मंदिरातून बाहेर आलो आणि खूप गर्दी होती आणि खूप गर्दी असल्यामुळे ते पटापट नीट व्यवस्थित दर्शन घेऊन देत नव्हते आणि पटापट बाहेर काढत होते. तर वेगळ्या दिवशी जर आलात ना तुम्हाला प्रॉपर दर्शन भेटेल आणि काही सेकंद उभं राहून पण देतील समोर तुम्हाला. आज खूप गर्दी असल्यामुळे तो प्रॉब्लेम झाला. दर्शन झालं आणि इथे भोजन ठेवलेलं आहे, प्रसाद ठेवलेला आहे. प्रसादाचा आस्वाद घेऊया आपण. महाप्रसाद खाण्यासाठी आणि खूप भूक लागलेलीच होती आम्हाला. हो भूक लागलेली होती. मी सांगितलं भूक लागलेली. तू सांगतोस लाईन आहे म्हणून आम्ही घुसवलं तुला मध्ये. ये बड़ी अच्छी बात कही आपने. सॉरी. ऊपर डालना फिर आधा इंच में डालना. किरण पाष्टे. त्यानंतर मंदिराच्या आजूबाजूलाच ना 5 एकरची जागा आहे आणि 1.5 एकरामध्ये हा मंदिर आहे. आणि मंदिराच्या आजूबाजूला जेवढी जागा शिल्लक राहिली तिथे हे गुरुकुल आणि हॉस्पिटल बांधायचा फ्युचरमध्ये प्लॅन आहे त्यांचा. पाण्याची खूप छान सुविधा केलेली आहे. तर मित्रांनो, महाराजांचं दर्शन झालं, त्यानंतर प्रसाद खाल्ली, त्यानंतर पाण्याची पण खूप छान सोय होती. सगळ्यांनी म्हणजे कोण असं माणूस नाही की जो उपाशीपोटी गेला आहे इथून. आणि म्हणजे सगळ्यांचीच अरेंजमेंट चांगली होती. म्हणजे VIP लोकांची पण वगैरे खूप भारी होतं. आणि लवकरच इथला प्लॅन करा. आज खूप गर्दी होती पण उद्यापासून खूप गर्दी कमी होईल आणि हळूहळू एवढी गर्दी भेटणार नाही. त्यामुळे तुम्ही हा प्लॅन करू शकता यायचा इकडे. 1 दिवस तरी नक्की या. आणि पावसाळ्यात खूप भारी वाटेल कारण पूर्ण हिरवळ असणार इकडे. पावसाळ्यात पण नक्की प्लॅन करा जर येऊन गेलात तरी. आम्ही पण पुन्हा पावसाळ्यातला हा प्लॅन करणार आहे. आम्हाला राम मंदिर बघता नाही आला. राम मंदिराचा सोहळा बघायला जायला भेटला नाही, पण हा सोहळा आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितला. त्यानंतर खूप भारी वाटलं. आणि महाराजांचं आणि आपल्या महाराष्ट्रातलं हा पहिला मंदिर
मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांचा. तर खूप भारी वाटलं मला. मी पण इथला यायचा प्लॅन कधी करताय नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि जर येऊन गेलाय तर कसं वाटलं ते पण नक्की कळवा कमेंटमध्ये. तर आजची व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.